आज आम्ही सगळ्यांच्या आवडीची शेवभाजी बनवणार आहोत। पहा, खोबरं, किसलेलं खोबरं आधी भाजून घ्यायचं, न तेल वगैरे टाकता तसंच भाजायचं। मग थोडंसं तेल टाकून त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा, लसूण, अद्रक कट केलेलं, त्याला परतवून घ्यायचं छानपैकी। कांद्याचा रंग सोनेरी होईपर्यंत याला परतवून घ्यायचा। त्याचा कलर असा सोनेरी होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा। मग त्यामध्ये एक बारीक टोमॅटो टाकायचं, बारीक कापलेलं टोमॅटो टाकायचं। त्याला पण थोडंसं परतवून घ्यायचं। मग हे असं राहून थोडंसंच वर परतवून घ्यायचं, कारण की आपल्याला नंतर परत फोडणी देताना पण परतवायचं आहे। परतवून घ्यायचं। जे आपण सुक्कं खोबरं असं परतवून घेतलं होतं त्याला मिक्सरमध्ये भिंगून घेऊया। खोबरं भिंगवून झाल्यानंतर जो आपण मसाला बनवायचा आहे आपल्याला, ते याच्यामध्ये असं टाकून घेऊन ते पण भिंगवून घ्यायचं बारीक। पाणी न टाकता हे पहा इतकं बारीक होतं हे मस्तपैकी। याच्यात पाणी नाही टाकायचं भिंगवताना। मग कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल तर टाकल्यावर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे, तुम्हाला टाकायचे असले तरच टाका, नाहीतर नाही टाकले तरी चालेल। मग तेलामध्ये असं आपण बनवलेली पेस्ट टाकून घ्यायची आणि ती परतवून घ्यायची थोडा वेळ, छान अशी परतवून घ्यायची त्याला तेल सुटेपर्यंत। हे पहा, असं याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं या पेस्टला आपण बनवलेल्या। मग यामध्ये आपण मसाले टाकूया। यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया। थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला आणि तुम्ही एक नवीन मसाला म्हणजेच मॅगी मसाला पण टाकू शकता। यामध्ये खूप छान भाजी लागती मॅगी मसाला टाकल्यावर। ह्याला आता मस्तपैकी एकजीव करून घेऊया। गरम पाणी टाकायचं, कुठली पण भाजी बनवताना ग्रेव्हीची त्यामध्ये गरमच पाणी टाकायचं। हे पहा, आता मस्त करून घेऊया एकजीव। हे पहा, असं गरम पाणी टाकून घ्यायचं। मग आता यामध्ये आणखी पाणी टाकायचं। तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तुम्ही तेवढं पाणी टाकू शकता। हे पहा, आता याला छान अशी उकळी येऊन द्यायची। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं। ही अशी हे पहा छानपैकी मस्त उकळून द्यायची। हे पहा, अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण आता शेव टाकायची आहे।
हे पहा, अशी शेव टाकून घ्यायची आणि मग 2 मिनिटांनी गॅस बंद करून टाकायचा. नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हीही तुमच्या घरी बनवून पहा. थँक्यू.